तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर वाजले होते 5 आणि आपली शाळा सुटली होती. मग काय चाललो आता घरी. निघालो तेवढ्या ते 2 जण भेटले. मग काय त्यांना गेला हाय आणि मग चाललो आता मी घरी. तुम्ही म्हणत असाल की तू शाळेत पण मोबाईल नेतो का? नाही, असं काही नाही. तर मी ना घरून मोबाईल बोलावून घेतला होता. मी जेव्हा जात होतो ना तेव्हा सर्व पोरं मला बघत होते. तर मित्रांनो, रविवारी चाललो मी प्रतीक भाऊला भेटायला, म्हणजे आपले प्रतीक जवरे पाटील. आणि माझ्यासोबत आपले 3 लमचे बी येणार आहे. मग काय वांदाच नाही आपल्याला. मग काय अटी थांबलो त्या मधातल्या गड्याला दिलो. मग किती अटीच थांबलो होतो. मग काय त्याला सोडलं अटीन आम्ही चाललो आता. पायता पायता तर आम्ही या पुलाजवळ आलो हो. आता पहिला पूल आहे बघा, इतके लोक बनवले गेला. तर तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या इकडे 6-6 महिने चालतात एक पुलाचं काम. पायता पायता आपण तईबाई नाल्याजवळ आलो, म्हणजे आपल्या पुतळ्या नाल्याजवळ आलो. या गड्याच्या मागे येडे चालू होते उभा. हे बा, या पुलाचं काम आता चालू झालेलं होतं. हा म्हणत होता हा जेसीबी घेतं का आपल्याकडे. म्हटलं ते जेसीबी नाही रे बुजे, पोकलँड आहे. हा म्हणे ते पाहिजे. म्हटलं काय रे भाऊ. हा म्हणे पाहिजे गाडीवर हांडा ठेवला कोणतरी. म्हटलं चाल त्या माणसाला चक्कर. मग तो म्हणे आनंद रे पाहतो. हे माणसं बा कसे पाहू राहिले आपल्याला. ते माणसं म्हणत असतील काही येडी चाले करू राहिला काय मी धू. हे काम पाहून असं वाटू राहिलं की हा पूल बी लवकर होते. पायता पायता आपण आपल्या शिवमध्ये एंटर झालो. झालं पाहिले काय, याच्या नामचं गाव फेमस. गावाकडे फॅसिलिटी नसतील पण एक आहे निसर्ग.